नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये भरती निघालेली आहे. पगार तुम्हाला या ठिकाणी 16,600 ते 52,400 रुपयाच्या दरम्यान दिला जाणार आहे. तुम्ही महिला असाल, पुरुष असाल, दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता. शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी तुम्ही 4थी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. अधिक माहिती जी आहे मित्रांनो, या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, वयमर्यादा तुमची काय लागेल, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहे, त्याचबरोबर इतर पात्रता काय लागणार आहे, अशी सर्व काही माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे मुंबई उच्च न्यायालय यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी स्वयंपाकी या पदासाठी 2 वॅकन्सीज निघालेल्या आहेत. या पदासाठी तुम्हाला 16,600 ते 52,400 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाईल. त्याचबरोबर नियमित भत्ते या ठिकाणी दिले जाणार आहेत. या ठिकाणी अर्ज जे आहेत तुम्ही 16/8/2024 5 वाजेपर्यंत किंवा त्याआधी पोहोचेल या बेताने या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने पाठवायचे आहेत. त्या संदर्भातील ॲड्रेस आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. स्पीड पोस्टच्या माध्यमातून अर्ज तुम्ही या ठिकाणी पाठवू शकता. प्रबंधक कार्मिक, मुंबई उच्च न्यायालय, अपील शाखा, मुंबई, 5वा मजला, नवीन मंत्रालय इमारत, GT रुग्णालय, आवार, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई ॲड्रेसवरती तुम्हाला तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत पाठवायचे आहेत. पात्रता या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तुम्ही कमीत कमी 4थी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. उमेदवाराकडे स्वयंपाकाचे पुरेसे ज्ञान व त्या संदर्भातील अनुभव असणे आवश्यक आहे. उमेदवार जाहिरात प्रसिद्ध केलेल्या तारखेपासून 18 वर्षापेक्षा लहान व 38 वर्षापेक्षा मोठा या ठिकाणी नसायला हवा. तुम्ही जर मागास प्रवर्गातून येत असाल तर 43 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या ठिकाणी आहे. फीस पेमेंट जे आहे 300 रुपये या ठिकाणी तुम्हाला असणार आहे. तुम्हाला या ठिकाणी फीस पेमेंट पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून या ठिकाणी करायचे आहेत. असिस्टंट रजिस्ट्रार फॉर रजिस्टर जनरल हायकोर्ट AS बॉम्बे या नावाने तुम्ही या ठिकाणी DD किंवा पोस्टल ऑर्डर काढू शकता. निवड जी आहे तुमची प्रात्यक्षिक परीक्षेच्या माध्यमातून, शारीरिक कार्यक्षमता चाचणी, तोंडी मुलाखत, निवड प्रक्रियेतील एकूण गुण 50 तुमच्या ठिकाणी असणार आहे. अशा प्रकारे तुमची निवड जी आहे ठिकाणी केली जाईल. अर्जासोबत आपण या ठिकाणी जन्मतारखेचा पुरावा जोडायचा आहे. त्यामध्ये शाळेचा दाखला असेल, शाळा सोडण्याचा दाखला असेल किंवा जन्म प्रमाणपत्र, SSCचे बोर्ड प्रमाणपत्र किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आपण या ठिकाणी जोडू शकता. शैक्षणिक पात्रतेचे परीक्षेचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र, 4थी 10वी 12वी किंवा तत्सम डिप्लोमा कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून प्राप्त केलेल्या इत्यादी तुम्ही जोडू शकता. स्वयंपाक कामाचा अनुभवाचा दाखला तुम्हाला जोडायचा आहे. अर्जदाराने त्याला बनवता येणाऱ्या पाककृतींची यादीसोबत जोडायची आहे. त्याचबरोबर स्वयंपाक विशेषतेसंदर्भात दाखला असल्यास या ठिकाणी आपण जोडू शकता. त्याचबरोबर इतर देखील भरपूर डॉक्युमेंट या ठिकाणी आहेत. डॉमिसाईल सर्टिफिकेट असेल, दिव्यांग असल्यास त्या संदर्भातील दाखला असेल, आपण या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. अर्ज करण्याअगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थित वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा. जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर भेटूया अशाच नोकरी संदर्भातील पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.